रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. 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 रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम. रघुपति राघव राजा राम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जपले मुरारी तू राधे श्याम. जपले मुरारी तू राधे श्याम. मुकुंद मुरारी राधे श्याम. मुकुंद मुरारी राधे श्याम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम. हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हर हर शंकर सांब सदाशिव. हर हर शंकर सांब सदा. हर हर शंकर सांब सदा. हर हर शंकर सांब सदाशिव. 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 भला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगदवंदे तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दिवेकर बाबा महाराज की जय. सब संतन की जय. आज या ठिकाणी देवीचा पाडा येथील महादेव मंदिर आणि महेश्वरी मठ या मंदिराच्या प्रांगणामध्ये माझं पामराला आजच्या या शिवरात्री पर्वावर प्रवचन करण्याची संधी आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले शिवभक्त आदरणीय रमेश गोपीनाथ पाटील तसेच प्रल्हाद गोपीनाथ पाटील, आदरणीय महेश रमेश पाटील, आदरणीय बालाराम जानू भैर
आदरणीय सुभाष बाबू पाटील, आदरणीय राजेश बाबू म्हात्रे, आदरणीय बालकृष्ण गोपीनाथ पाटील, आदरणीय विलास गोपीनाथ पाटील, आदरणीय गंगाधर पांडुरंग भैर आणि आदरणीय श्री मच्छिंद्र चिंतामण पाटील आणि समस्त पाटील भैर परिवार यांच्यातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी मी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीमधील मोक्ष संन्यास योग यातील ओवी क्रमांक 1751 घेत आहे. बघा ज्ञानोबारा काय सांगतात. ज्ञानोबारांची पूजा, ज्ञानेश्वरीची पूजा करण्यासाठी आपले शिवभक्त रमेश शेठ पाटील हे आता ज्ञानेश्वरीची पूजा करणार आहेत. सगळ्यांनी टाळी वाजवा. बघा ज्ञानोबारा मोक्ष संन्यास योग मध्ये काय सांगतात की शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहारी नेनो काय त्रिपुरारी सांगितले जे ते शिरकल्लोला आतू शक्तीच्या कर्ण कल्लोला आतू मकुरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. ज्ञानोबाया सुरुवातीला पण ज्ञानेश्वरीमध्ये भगवान शंकराचा उल्लेख केलेला आहे आणि शेवटीला 1751 ओवीमध्ये पण सांगतात. काय सांगतात मराठीत नाही का, कारण थोडी आपल्या खरं तर प्रत्येकाच्या घरी आपल्याला ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचे संत लहान वयापासूनच संत होते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि असा आपल्याला महाविष्णूचा अवतार आणि त्याची जर आपण घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवली नाही तर मग आपल्याला कुठेतरी चुकल्यासारखं व्हायला पाहिजे. कारण 15 वर्षामध्ये त्यांनी जे ज्ञान लिहिलंय ही जगाची माऊली झाली आणि अशा जगाच्या माऊलीचं आपल्याला आपल्या संतांचा अभिमान असला पाहिजे हो. पण संतच देव आहेत. आपल्याला देव दाखवतात कोण? संत दाखवतात हो. मंदिरातला देव काय दाखवण्यासाठी गुरुची गरज लागत नाही, पण आपलाच देव आपल्याला दिसण्यासाठी श्री गुरुंना शरण जायचा असतो. आणि म्हणून मी ओवी काय घेतलेली मराठीतनं बघा, ऐका मराठीत काय सांगतात बघा की शिरसिंधू परिसराच्या तीरावर म्हणजे काठावर पार्वतीच्या कानात श्री शंकराने ज्ञान सांगितले. शिरसिंधूच्या परिसरात काठाला भगवान शंकराने पार्वतीच्या कानात जे काय सांगितले ते शंकराने ज्ञान सांगितले, पण ते केव्हा सांगितले हे माहित नाही, कारण ते गुप्त आहे हो. ज्ञानोबारा काय सांगतात, हे गुह्य ज्ञान आहे आणि हे गुह्य ज्ञान कळण्यासाठी श्री गुरुंना शरण जायचं असतं. नाही तर गुरु काय भरपूर आहेत मिळतील आपल्याला, पण गुह्यातलं गुह्य आहे आणि ते समजण्यासाठी प्रत्येक माणसाचा जन्म झालेला आहे. म्हणून साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना. कलियुगामध्ये साधूलाच एवढी का बरं किंमत आलेली आहे? कारण साधू हाच देव आहे. साधूच आपल्याला देवाची ओळख करून देतात. आणि जे आपल्याला देव म्हणजे काय? देव म्हणजे कुठला देव? अहो तुमच्या आम्हाला चालवणारा तो आंतरिक अंतरात्मा, तो कळण्यासाठी आपल्याला आपल्याला साधूकडे जावं लागतो. सोपं ज्ञान आहे, पण हे कोणी सांगत नाही.
आणि एवढं सोपं करून ठेवलं ज्ञानोबाराने, पण आपल्याकडे ज्ञानेश्वरीच नाही, आपल्याकडे भागवत नाही, एकनाथी भागवत नाही, आपल्याकडं नाथांचा भागवत नाही, तुकोबारांची गाथा आपल्याकडे नाही हो. हे संतांनी भांडार भरून ठेवलेला आहे, पण आपल्याकडे तो भांडार नाहीये. आपल्या सर्वांचे आदरणीय शिवभक्त रमेश शेठ पाटील यांनी आपलं सर्वस्व जीवन या भगवंताच्या भक्तीमध्ये वाहून घेतलेलं आहे. आणि म्हणून मला आज इथे येऊन मला समाधान का वाटलं, हे मंदिर, ते महेश्वरी मठ, त्या मठातले साधू येते घरा, तोची दिवाळी दसरा, रोजचाच दिवाळी दसरा आहे इथे, रोजच दिवाळी दसरा आहे. दिवाळी म्हणजे काय? फटाक्यांची दिवाळी नाही बरं का, नाही तर तुम्ही फटाक्यांची दिवाळी समजणार. दिवाळी म्हणजे आनंद स्वरूप अवस्था, तुमच्या अंतरीचा अंतरात्मा हा आनंद स्वरूपच आहे. आताच मी या साधूंची भेट घेतली, त्या साधूंचं नाव काय, नागाबाबा आणि काहीतरी भैरव रामपुरी महाराज. काय साधूंकडे शक्ती आहे महाराज, ती शक्ती त्यालाच कळेल की जो त्या परमतत्वामध्ये अडकलेला आहे. आपल्या अंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे, आणि ते दाखवण्याचं काम साधू करतात. आणि ते ज्ञान कळण्यासाठी चालू ठेव, बोलणं चालू ठेव. इकडे लाईट आहे. आणि हे ज्ञान करण्यासाठी साधूंची आवश्यकता आहे बरं का. आणि आपले शिवभक्त आदरणीय रमेश गोपीनाथ पाटील यांनी साधूची व्यवस्था केलेली आहे. आणि साधूच्या दर्शनाने प्रत्येकाचं देह पुनीत होतं, पुनीत पावन होतो, पावन. पण तसे साधू त्यांनी ठेवलेले आहेत बरं का. आणि साधूच आपल्याला काय करतात, साधू म्हणजे संत बरं का, आपण त्यांना संत म्हणतो. आणि संतच काय करतात, आपल्याला भगवंताचं दर्शन करून देतात. भगवंताचं दर्शन आपल्याला कोण करून देतात, साधू करून देतात. आणि साधूच्या दर्शनातून आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. आणि म्हणून तिथं काय सांगितलं आहे, शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहारी. बघा ज्ञानोबाला सांगतात की नाही, की सिंधू परिसरामध्ये काठाला भगवंताने, शंकर महादेवाने हे ज्ञान पार्वतीला सांगितलं. आणि पार्वतीला हे ज्ञान सांगता सांगता, येतो ना आवाज, येतो का? पार्वतीला हे ज्ञान सांगता सांगता त्या शिरकल्लोला आतू म्हणजे त्या समुद्राच्या, कल्लोल म्हणजे लाटा, त्या लाटांच्या आतमध्ये माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ बसला होता. आणि त्याने ते मच्छिंद्रनाथाने भगवंताने नाम पार्वतीला देता देता त्याला ऐकायला आलं. आणि माशाच्या पोटातून तो हुंकारी करायला लागला. आणि शंकर महादेवाचा थोडा तापटच, त्याने विचार केला की माझा हे नाम कोणी ऐकलं. गुप्त बरं का, गुह्य ज्ञान आहे. आणि हे गुह्य ज्ञान मिळण्यासाठी साधू पाहिजे. नाही तर भरपूर जगामध्ये भरपूर बरं का, भरपूर आपले गुरु आहेत. पण समर्थ रामदासाने लिहिलेले आहे, जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून देतो. आणि जीवाच्या आणि जीवाचा शिवाशी ऐक्य करून देऊन, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप करून देऊन आपलं अखंड भजन चालू करून देतो. त्याला साधू म्हणतात. मग साधू दिसती निराळे, ते स्वरूपी मिळाले. अवघी मिळून एकची झाले, देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू साधू आहे. आपण सगळे देहबुद्धीवर आहोत. आणि या आपल्या आदरणीय रमेश महाराजांचे
जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. असे साधू त्याने येऊन बसवलेत. हे साधूंच्याकडे शक्ती आहे हो. आणि ती शक्ती आता आमच्याकडे ते तत्व असल्यामुळे आम्हाला ती कळतं लगेच. पायावर डोकं ठेवलं आपली ती अवस्था होते. अष्टसात्विक भाव होतात. माणूस हसतो काय, रडतो काय, गातो काय, नाचतो काय, उड्या काय मारतो. अशी अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या साधूला साधू म्हणणं फार चुकीचं आहे महाराज. हे मी सांगत नाही बरं का, नाथबाबांनी लिहिलं आहे. नाथबाबा सांगतात, अंगी रोमांच रवरवीत, स्वेदबिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, त्यानं सद्गदित पाय वाचा. अंगामध्ये साधूच्या पायावर आपलं डोकं ठेवल्या आपल्या अंगाचे केस उभे राहतात सगळे. अंगी रोमांच रवरवीत, सगळ्या अंगाला घाम येतो बारीक 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 आपल्या. चित्त चैतन्य द्रवत, हे का असं होतं? चित्त चैतन्यामध्ये जातं, चित्तामध्ये त्या नामाचं चैतन्य तयार होतो. आज मला खूप आनंद वाटतो इथे. थोडी आपली लाईट गेलेली म्हणून की अशा या महेश्वरी मठामध्ये साधूंचं दर्शन घेऊन मी इथे आपल्याला प्रवचन सांगायला बसलोय. एक शक्ती आहे ती, भगवंत एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला चालवतो. आम्हाला प्रत्येकाला चालवतो. आणि म्हणून आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिले, आत पण तोच आहे बाहेर पण तोच आहे. अंगी रोमांच रवरवीत, स्वेद बिंदू डळमळीत, चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पाय वाचा सद्गदित होते. म्हणून हसतो काय, उड्या काय मारतो, गातो काय, सद्गदित पाय वाचा. हर्ष ओसांडता पोटामध्ये आनंद निर्माण होतो. असं वाटतं किती हसावं जोरजोरात. हर्ष ओसांडता पोटी, अर्ध मिलिनत होय दृष्टी, म्हणजे डोळे अर्धे बंद होतात, अर्धे मिटले जातात. हे असं का होतं? तर नाथबाबा सांगतात, जीव शिवा पडली मिठी. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतो. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. जीव शिवा ऐक्य, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतो. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं तर ते आपल्याला ज्ञान प्राप्त होतो. मग जो गुरु आपल्याला जीवाचं आणि शिवाचं ऐक्य करून देत नाही त्याला आपण गुरु म्हणावं का? मला सांगा. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. कारण आपल्या आतमध्ये परमात्मा आहे आणि त्याची भेट जोपर्यंत होत नाही, बघा खरं आहे, आपल्याला साधूची भेट होण्यासाठी तसा गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. गुरु वही जो हरी ही मिलावे, कबीरदास सांगतात. गुरु तोच हरीची आपली भेट करून देतो. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरिती. नामातून तिन्ही लोकांचा उद्धार होतो आणि जीवाशिवाची भेट होते. आणि म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितलं. आणि जीवाची शिवाची ऐक्य अगदी 15 ते 20 मिनिटात, अर्ध्या तासात होतो, हे माझी अनुभूती आहे. पण आपण ते करायला पाहिजे. फार तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये. काही लोक आयुष्यभर श्रवणाला जातात, 2-2, 3-3 तास मांड्या मोडून बसतात. पण 15 मिनिटात तुम्हाला भगवंताचा अनुभव नाही आलं तर मला सांगा तुम्ही, 15 ते 20 मिनिटात तुम्हाला अनुभव येईल. पण ते नाम असलं पाहिजे बरं का. नाम पाहिजे आपल्याकडं. आणि म्हणून ज्ञानोबाला सांगतात, नामाशी विन्मुख तो नर पापिया. म्हणजे काय? ज्याच्याकडे नाम नाही त्याच्याकडे पापच आहे महाराज. नामाशी विन्मुख म्हणजे काय? ज्या माणसाकडे नाम नाही त्याच्याकडे पापच आहे. आणि ते नाम मिळण्यासाठी गुरुला शरण जायचा असतो. आणि गुरु दाविल या वाटा. गुरु आपल्याला वाट दाखवतो. गुरुच आपल्याला वाट दाखवतो. आणि ती वाट एकदा दाखवली आपल्याला, वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती अगणित उपकार. साधूंचे आपल्यावर उपकार होतात आणि ते उपकार आपण आयुष्यात विसरू शकत नाही. कारण आपल्याला नरदेह जो मिळालेला आहे, नरदेह जो मिळालेला प्रत्येकाला, तो आपल्याला ह्याच जन्मात मनुष्य देहाला येऊन भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मिळालेला आहे. मग प्रपंच करायचा नाही का? व्यवस्थित करा.
सगळं करा, प्रपंच पूर्ण करा, प्रपंच यथासांग करा. पण प्रपंच करत असताना आपलं अखंड नामस्मरण व्हायला पाहिजे. अखंड नामस्मरण बरं का. रिकामा अर्ध घडी राहू नको असं सांगितलंय. अर्ध घडी सांगितलं, रिकामा राहायला सांगितलं ना आपल्याला. पण ते कधी होईल तुम्हाला, जर तुम्ही नाम घेतला तर. मंत्र तंत्र उपदेशिते ऐसे गुरु आहेत घरोघरी आहे ते. शिष्यास सद्वस्तु दाविते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने भगवान परमात्मा सांगतो. कृष्ण परमात्मा मंत्र तंत्र उपदेशिते ते गुरु आहेत आहे ते. घरोघरी गुरु आहेत हो मंत्र तंत्र सांगणारे. पण शिष्यास सद्वस्तु दाविते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माने कृष्ण परमात्मा सांगतो. सद्वस्तू म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा. अंतरीच्या अंतरात्म्याची भेट करून देणारा त्यालाच गुरु म्हणा, असं मी म्हणत नाही बरं का. बाबुलनाथ महाराज नाही सांगत. हे भागवतामध्ये श्री कृष्ण परमात्माने उद्धवाला सांगितलंय. वाचा हो वाचा, ग्रंथ वाचा. ग्रंथ आपले गुरु एक गुरु. पण ग्रंथ करण्यासाठी आपल्याकडे नाम पाहिजे. काय पाहिजे? नाम पाहिजे. आणि ते नाम जोपर्यंत आपल्याकडे नाहीये तोपर्यंत कुठलाच ग्रंथ वाचून फायदा नाही, कुठलाच बरं का. आणि आपण मंत्रतंत्र आपण बोलतो, त्याला इलाज नाही. कारण पहिली पायरी ती करायचं आपल्याला. जे काय आहे ते आपल्याला मंत्र घ्या, कोणी देवाचं नामस्मरण करा, सगळं करा. पण हे करता करता आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख होत नाही. रामाशी राम ठाऊक असता तर का शरण जाता वशिष्ठा? गेला असता का वशिष्ठांना शरण? प्रत्यक्ष भगवंताला महाराज आणि वशिष्ठांना शरण गेला. विचार करा ना तुम्ही. आम्ही किती झाडकी पत्ती. आपण गुरुला शरण जात नाही, पण गुरु ओळखता यायला पाहिजे. कुठल्या पण गुरुला आपण गुरु मानलं तर आपलं आयुष्य निघून जाईल, म्हातारपण येईल आणि मग आपल्याच काय होतील, आपण जे काय कर्म केलेले आहेत तेच आपल्याला भोगायला लागतील. का आपण देवाला प्राप्त करून घेतलंच नाही. म्हणून मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपामुखरी दिला असे. मनुष्य देहाला येऊन आपण सच्चिदानंद स्वरूपच आहोत. प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे. प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे. पण त्या ब्रह्मापासून आपण बाहेर गेलोय का? आपल्यालाच ओळख नाही हो. आपल्यालाच ओळख नाही. आपण कोण आहोत? प्रत्येक माणूस हा ब्रह्म आहे. प्रत्येक माणूस हा काय आहे? ब्रह्मच आहे. पण त्या ब्रह्माला विसरलो का? मायेमध्ये अडकले तो. म्हणून तुम्ही मंत्र किती पण मंत्र जपले तरी पण अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि गुरु आणि शिष्य यांचा ऐक्य होऊन जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत गुरु आणि शिष्य पद पण खोटं आहे महाराज. असं नाथ बाबा सांगतात, मी सांगत नाही बरं का. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आणि शास्त्राचा अभ्यास तुम्हाला मी सांगायला आलोय. आणि ती अनुभूती आम्हाला आली. आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही इथे बसलोय. जोपर्यंत आपण ध्यान करत नाही, बघा आता हे साधू बसले रात्रंदिवस. या साधूचं नाव काय? नागा बाबा भैरव रामपुरी. रात्रंदिवस तिथे बसलेले दिशा. अखंड चिंतन विठोबाचे. बघा अखंड चिंतन चालू त्यांचा. भगवंताच्या नामाशिवाय दुसऱ्या जगामध्ये जे करशी अनेक काही नामा परते तत्व नाही हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. हे तुकोबारांचं वाक्य आहे बरं का. सगळ्या संतांची वचनं तुम्हाला आम्ही देतो. जी अनुभूती आम्हाला आली ती तुम्हाला ठामपणे आम्ही सांगू शकतो. जोपर्यंत आपण नाम घेत नाही, ध्यान करत नाही, तोपर्यंत केलेले सर्व कर्म निरर्थकम. जे करशी अनेक काही नामा परते तत्व नाही. नाम तत्वरूपाने आहे. आणि विभूती योग मध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, पिंपल माझी विभूती आहे, हिमालय माझी विभूती आहे, चंद्र माझी विभूती आहे, सूर्य माझी विभूती आहे आणि नाम माझी विभूती आहे. बघा, मग ती विभूतीच आपल्याकडे नसेल
नामातून आपल्या रोमारोमामध्ये भजन चालू होतो आणि ते भजन शेवटपर्यंत बंद पडत नाही. शेवटपर्यंत अगदी आपण देह जरी ठेवला तरी पण त्यात ते बंद पडत नाही. उदाहरण देऊ का तुम्हाला? उदाहरण देतो. आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, बरोबर आहे. डाव्या साईडला कोणाची? नामदेवरायांची पाहिली, बरोबर आहे. आणि उजव्या साईडला कोण आहे सांगा ताई? हा, चोखुबाऱ्यांची समाधी. मग चोखुबाऱ्यालाच का देवाच्या दारामध्ये समाधी आणली? कारण चोखोबांचं रांचं अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं. मग नामदेवराया त्यांचे गुरु होते. गुरुच त्यांच्या अंगावर कोसळला. कुठेतरी यात्रेला गेले होते तिकडे आणि त्यांचा देह गेल्यानंतर त्या बुरुजामध्ये, त्या विटांमध्ये फसला त्यांचा संपूर्ण देह. मग नामदेवरायाने सांगितलं की चोखोबाऱ्यांचा देह कसा ओळखाल तुम्ही? तर त्याच्या हाडामध्ये विठ्ठल 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 होता. विचार करा, विठ्ठलाचं भजन अखंड चालू होतं आणि म्हणून त्यांची समाधी तिथे लागली. आपल्या जिवंतपणीमध्ये असताना भजन होत नाही महाराज. तर मेल्यावर आपलं भजन कसं होईल? मेल्यावर पण भजन व्हायला पाहिजे. आपला देह गेला, देह असताना रोम रोम भजन करायला पाहिजे. आणि देह गेल्यानंतर, देह ठेवल्यानंतर पण 6 तास आपल्या शरीरामध्ये कोणता वायू राहतो ताई सांगा? धनंजय वायू. शाबास. धनंजय वायू आपल्या शरीरामध्ये असतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, सर्वांगामध्ये समान, हे आपले बाबा नागा बाबा आपले भैरव रामपुरी यांनी मला प्रसाद दिला. सगळ्यांनी जोरात बोला, नागा बाबा की, नागा बाबा की, नागा बाबा की. तर आपला विषय काय होता की श्री सिंधू परिसरी शक्तीच्या कर्मकुहारी, म्हणजे समुद्राच्या किनारीला श्री सिंधू परिसरी जे पार्वतीने प्रश्न केला आहे की देवा, तुम्ही देवादी देव महादेव, तुम्ही कोणाचं भजन करता? आता देवांचा देव कोणाचं भजन करणार? हाय ना म्हणतोय, मला कधी द्याल म्हणतो, वेळ आल्यावर नेईन म्हणतो तुला. आणि मग हे ते दाखवले बरं का. हा जो दाखवला मी आता प्रकार तुम्हाला, हा सगळा गुह्य ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण गुह्य आहे. उघड्या मंत्राने ज्ञानेश्वरी आयुष्यात करणार नाही. लिहून घ्या आमच्याकडनं. ते आम्हाला प्राप्त झालं. घराची परंपरा आली घराण्याची. गजानन महाराज, जयराम महाराज, आमचे रोहिदास महाराज, आमच्या सगळं घराणा, आणि त्या परंपरेने माझ्याकडे आलं. नाही तर मलाही पण माहीत नव्हतं. मी तुमच्या समोर व्यासपीठावरून खरं बोलतो, हे ज्ञान मला माहीत नव्हतं. आणि म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भाजावे सांगितले. संतांची सेवा करा, नागाबाबांची सेवा करा, ते देतील तुम्हाला ज्ञान. तेच आपले, तेच देव आहे. संततेची देव, संततेची देव. निमित्त त्या प्रतिमा सांगतात ना, प्रतिमा निमित्ताला सांगतात. संतच देव आहेत. संत कोण आहेत? संतच देव आहेत हो. आणि ते आपल्याला वाटा दाखवतात. गुरु दाविले या वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवतो. वाटा कुठल्या बाहेरचा नाही बरं का, नाही तर देखील पंढरपूरला, गाणगापूरला, अजून कुठले, हे दाखवायला कशाला पाहिजे आपल्याला? ज्याचा खिसा गरम त्याचा देवधर्म. वाटा आतमध्ये आहेत. वाटा कुठे आहेत? आतमध्ये वाटा आहे सगळ्या. आणि त्या आतल्या वाटा प्रकाशित व्हायला पाहिजे. आणि त्या आतल्या वाटा प्रकाशित व्हायसाठी आपल्याला गुरुकडे जावं लागतो. आणि गुरु तेवढा शक्तीचा असेल तर तुम्हाला 10 मिनिटात तुमची अवस्था तुम्हाला ज्ञान तुमच्या आतमध्येच आहे. फक्त आलेलं आवरण तो नाम बाजूला करतो. नामरूपी शस्त्र थोर जेणे तारिले अपार, शस्त्र आहे नाम. तो काय करतो आपल्याला? आपण तो शस्त्र घेतला की आपल्याला युद्ध लढायला आपल्याला तयार करतो तो शस्त्र. आता ज्यांनी शस्त्रच घेतलंच नाही, कारण ज्ञानोबा सांगतात नामरूपी शस्त्र थोर जेणे तारिले अपार. बघा,
नाम काय शस्त्र रूपाने आहे आणि हे लोकांना कळत नाही. नाम शस्त्र आहे. ज्यांच्याकडे शस्त्र नाही आणि ते युद्धाला गेले, हारतील का जिंकतील महाराज? युद्ध कोणाशी करायचे? युद्ध आपल्याच इंद्रियांशी करायचं आहे. इंद्रियांच्या संगती जाई पासून होता शेमती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. आत्मतत्वाकडे तुम्ही आला. इंद्रियांच्या माध्यमातून सगळे जे विकार आहेत आपल्याकडे, ते इंद्रियांच्या माध्यमातून बाहेर जातात महाराज. आणि आपल्याला काय करतात? आईनाच्या आणि बहिणाने 84 घेतल्याशिवाय 84 लक्षाला घेऊन जातात आपल्याला. आणि ती इंद्रियच तुमची रामरूप झाली. इंद्रिय रामरूप झाली, काय होईल? मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूने निवृत्ती पदाशी आले. बघा, निवृत्त होतो, प्रवृत्ती निघून जातो. मग ही भक्ती करायची नाही का? ही भक्ती पहिल्यांदा करा. का? तर नाण्याला जशा 2 बाजू आहेत, एक सगुण आणि एक निर्गुण. बरोबर आहे ना? एक सगुण भक्ती आहे आणि एक निर्गुण भक्ती आहे. मग सगुणाचे आधारे समर्थ रामदास सांगतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाचा आधार घेऊनच निर्गुण तत्वाकडे जावं लागेल. सगुणाचीच पूजा आपण केली नाही तर निर्गुण तत्व आपल्याला कळणार नाही. म्हणून सगुणाचा आधार प्रत्येकाला घ्यावा लागेल. पण सगुणाचा आधार घेता घेता जे चैतन्य त्या देवामध्ये आहे ते चैतन्य आपल्या आतमध्ये प्रगट होतं. मग तुकोबाराय काय बोलले? देव पाहावाशी गेलो आणि देवच होऊन ठेलो, देवच झालो. मग देव होण्याची क्रिया आहे का देव बघण्याची क्रिया आहे? अहो, देव होण्याची क्रिया आहे. देव दिसत नाही, लक्षात घ्या. देव दिसणारी वस्तू नाहीये. दिसे भासे ते रूप मायेचे, ती माया आहे. माया दिसे, ब्रह्म न दिसे. सरळ लिहिले की ना रामदास स्वामीने, माया दिसे. जे काय दिसतं ती माया सगळी. जे काय दिसतं ते सूर्य चंद्र मूर्त्या, याच्यामध्ये सगळी माया भरलेली आहे. म्हणून माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नासे. ब्रह्म असतच असे सर्व काळे होतो. म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला, अर्जुना मी नसे ऐसे कवन ठाऊ असे. अर्जुना मी नाही अशी जागाच नाही हो. आणि खरंच बरं का, भगवंत नाही अशी कुठे जागाच नाही. परी प्राणी याचे दैव कसे माते न देखती. मलाच बघत नाही. सगळीकडे मीच भरलेला आहे, ओतप्रोत भरलेला आहे आणि मलाच लोक बघत नाही. मग बघण्याची जी दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी, ती ज्ञानदृष्टी आपल्याला ज्ञानदृष्टी आपल्याला बघण्याचं सामर्थ्य गुरु देतात. आणि म्हणून ज्ञानदृष्टी बघण्याचं आपल्याला सामर्थ्य कोण देतात? तर आपले गुरु देतात. आणि बघा इथे काय लिहिले, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्तीनाथ हे सदाशिवाचे, सदाशिव म्हणजे भगवान शंकराचे अवतार. सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपानो तो झाला, ब्रह्मा सोपान तो झाला. भक्त आनंद वरतला, भक्त आनंद वरतला. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई.
दासी जने लागे पायी, दासी जने लागे पायी, सदा शिवाचा अवतार, स्वामी माझा निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, सदा शिवाचा अवतार. निवृत्तीनाथ कोणाचे अवतार आहेत? भगवान शंकराचे अवतार आहेत. आणि हे ज्ञान घ्या. महाराष्ट्रामध्ये आपले ज्ञानोबा, तुकोबा, नाथबाबा, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई सगळे आपल्याकडे आलेत. पण आपल्याला कानो खबर नाही. काही लोकांना ज्ञान केवढं लिहून ठेवलंय. भागवत केवढा सुंदर आहे, ज्ञानेश्वरी किती सुंदर आहे. आपल्या जन्ममानाचा जर फेरा चुकवायचा असेल तर हेच ग्रंथ हाताळा महाराज. या ग्रंथामध्ये सगळं लिहून ठेवलं आपल्यासाठी. आणि आपले भाग्य आहे, तुमचं आमचं भाग्य आहे की आपण ज्ञानोबाच्या आधी जन्माला आलो नाही, तुकोबाराच्या आधी जन्माला आलो नाही, नाथबाबांच्या आधी जन्माला आलो नाही, नंतर आलोय. का तर आपल्याला सगळं लिहून ठेवलंय, अगदी रेडीमेड आहे आपल्याकडे. पण आपल्याला त्याची जाण नाही हो. आपल्या संतांची कदर करा. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काय टाना टोना, नामस्मरणा वाचून. नामस्मरण निरंतर तेची जाणावे. पुण्य शरीर बघा, पुण्य शरीर नामस्मरणातून होतं बरं का. कितीही पैसा कमवला आपण, कितीही प्रॉपर्टी कमवली, तरी पण आपल्याला पुण्यही मिळणार नाही. पुण्य कशामध्ये आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आपल्या मुखातून जेवढं नामस्मरण होईल तेवढं आपल्याला भगवंताच्याकडे जाता येतो. ह्या जगामध्ये जे काय अनेक पंथ असतील, स्वरूपाचा कोणीच सांगत नाही महाराज. स्वरूप साक्षात्कार फार महत्वाचा आहे आणि ते साधूंना झालेला असतो. आणि स्वरूप साक्षात्कार प्रत्येक जीवाला व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपली सुटका नाहीये. आणि आपल्या प्रत्येक माणसाचं पाप म्हणजे काय माहिती का? आपल्या स्वरूपाची ओळख नाही, हेच पाप आहे महाराज. पाप कशी वेगळी वस्तू नाहीये. पाप तेच की आपल्याच आत्मस्वरूपाची आपल्याला ओळख नाही, आणि हेच आपलं पाप आहे. आणि ते आत्मस्वरूप आपल्याला ध्यानातून मिळतो. आणि ते ठासून सांगण्याचा आज भगवान शंकराचा दिवस आहे, महाशिवरात्री. बघा, महा काय? शिवरात्री. महा म्हणजे काय? महा म्हणजे मोठं. पण मोठं म्हणजे काय? किती मोठं? ज्ञानोबाला सांगतात, गगनाहुनी वाढ नाम श्रीहरीचे. मग काय आहे ते मोठं? गगनापेक्षा मोठं आहे आणि ते व्यापक आहे. महा म्हणजे व्यापक. आणि शिव म्हणजे काय? शिव हे तत्व आहे हो. शिव काय आहे? तत्वरूपाने प्रत्येकाकडे चालू आहे. तरी सर्वांच्या हृदय देशी मी आमुखायशी जे बुद्धीस पुरे हरण्याशी ते वस्तुगामी. ज्ञानोबाला सांगतात, तुमचं अखंड चालू आहे तुमचं नामस्मरण, पण त्या वस्तूची आपल्याला ओळख नाही. तरी सर्वांच्या हृदय देशी. बघा, सर्वांच्या बरं का, अगदी इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व आहे. आता मी त्या साधूंना भेटलो, त्या साधूंना म्हटलं, भगवान शंकर का दर्शन दे. सब भगवान एक ही है. काय बोलतो नागा बाबा? म्हणतो सब भगवान एक ही आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना चालवणारा देव म्हणजे चैतन्य एकच आहे. चैतन्य हाच आपला देव आहे. आपल्यातनं चैतन्य गेलं की डिक्लेअर करतात की नाही, जो श्वास जातो येतो जातो येतो तो आपला देव आहे. आणि त्या देवाला आपण विसरलो, त्याचं भजन आपण केलंच नाही आयुष्यभर, आणि तोच आपल्याला सोडून गेला. तर डिक्लेअर होतं की नाही? मंगेश महाराज डिक्लेअर होतो की नाही? बाला पाटील महाराज डिक्लेअर होता ना? बाला पाटील डिक्लेअर होतं की नाही? श्वास बंद पडला की मग देव कुठे आहे? और समर्थ रामदासांनी लिहिले, देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षणं जाणायची, ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. देवाला आपली चिंता लागते. आता त्या तो जो नागा बाबा आहे, त्या बाबाला
देवाची चिंता विचार करा. तशी आपल्याला आपल्या देवाला आपली चिंता लागली पाहिजे. का तर भजन चालू आहे, भजन. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई परी ज्ञाने विन नाशिले बुद्धी भेदाशी आले. ज्ञानवारा सांगतात बरं का, ज्ञानवारा सांगतात देख मनुष्य जात सकळ. सकळ म्हणजे सगळेच, सगळ्यांचं भजन चालू आहे. तुमचं आमचं प्रत्येकाचा भजन चालू आहे, पण ते गुह्य तुम्हाला कोणी सांगू शकत. मग तुम्हाला गुरुला शरण त्यासाठी जायचं असतो. गळ्यात माळ घाला, हरिपाठ करा, ज्ञानेश्वरी वाचा, संतांची संगत करा. म्हणून तुकोबाराय सांगतात संत संगतीने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. संतांची संगत झाल्या झाल्या, श्रीगुरूची संगत झाल्या झाल्या आपली पद्मनाभ जोडली जाते आणि पद्मनाभातून आपल्याला ते ज्ञान होतो. आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता. पिंडे असता म्हणे सोहम सोहम, बाहेर पडता म्हणे कोहम कोहम, विसर्व तया थोर झाले हानी आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. किती स्पष्ट लिहिले. 84 लक्ष येऊन जावं लागेल आपल्याला. आणि पिंडामध्ये भजन चालू आहे प्रत्येकाच्या, पण ते गुरुकृपा असल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही. आणि गुरुकृपा काय करते, आपल्यावर अनुग्रह करते. अनुग्रह म्हणजे गुरुकृपा. लक्षात घ्या, अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ज्ञान. आपणच परब्रह्म आहोत. अनुग्रह तो ऐसा करी भ्रमाचा निराश, अज्ञानाचा नाश. तात्काळ तुमचा अज्ञान निघून जातो आणि तुमच्याकडे ज्ञान प्राप्त होतं. मग आयुष्यभर आपण किती अशा खेपा मारत बसणार. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे फजित. आणि फजित आपली चुकायची असेल तर आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. जोपर्यंत गुरु आपल्याला मिळत नाही. आणि मी तो मुद्दा का घेतलाय की शिर सिंधू परिसरी शक्तीच्या आकार नको हरी. शक्ती म्हणजे पार्वती मातेच्या कानामध्ये जो नाम सांगितला तोच नाम असलं पाहिजे. तिन्ही लोक जाऊ सके कोप येता, निवाला स्वये हरू तो ना मुखे नाम घेता. जपे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणारे म्हणा तेची आता. किती सावध केलं रामदास स्वामी. पण आपण आहोत का सावध? आपण बेस आहोत सगळे. तिन्ही लोक जाळू सके कोप येता. भगवान शंकराचा कोप आला तो तिन्ही लोकांना जाळून टाकू शकतो. मृत्यूलोक, पाताळ लोक, स्वर्गलोक एवढी भगवंताची पावर आहे. पण निवाला स्वये हरू ते नाम घेता. स्वतः त्याने राम नाम घेतला आणि तो शांत झाला. तसं आपल्याला शांत व्हायचं असेल तर नाम घ्यावं लागेल. मंत्र नाही बरं का, मंत्र तंत्र उपदेशिती ते गुरु म्हणते, परंतु ते नव्हे सद्गुरु मोक्ष जाते. रामदास स्वामींनी सरळ लिहिलं आपल्याकडे. मंत्र तंत्रामध्ये आपल्याला मोक्षाला जाता येणार नाही. महाराज मोक्षाला जाता येणार. समर्थ रामदास म्हणतो, मी नाही म्हणत बरं का, समर्थ रामदासांचं ब्रीद वाक्य आहे. म्हणून आपल्याला काय घ्यायला पाहिजे, जपे आदरे पार्वती विश्वमाता. हेच सांगितलंय. पार्वती माता पण तेच नाम जपते. म्हणून म्हणा तेच नाम घ्यावं लागेल तरच आपला उद्धार होईल. हा ते गुह्य आहे. ते कोणी कोणाला सांगत. संत एकांती बसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, ते हे नाम श्रीहरीचे. बघा, सगळे संत एकांत बसले आणि त्यांनी सगळ्या ग्रंथांचा सार काढला. आणि सार काय आहे, तर भगवंताचं नाम. मंत्र नाही बरं का. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा आत्मा, तो शिवाचा राम जपे. हा शिवाचा आत्मा राम जपतो. मग तो राम कुठला, त्या रामाची ओळख करून घ्या. आणि तोच राम कोणी जपला, वाल्ल्या कोणी जपला. वाल्मिक ऋषी बोलला नसता तर आम्हा कैसी रामकथा. म्हणून समर्थ काय म्हणून वर्णावे. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, धजो उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावर होते. बघा, समर्थ रामदासाने लिहिलाय दासबोधामध्ये. उफराटे ना म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्र, त्याला उफराटे म्हणतात. मरा नाही बर का, ही आपली गैरसमज आहे. ते नाम
मूळाधार चक्रात चालू होतो. मूळाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन करून माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये स्थिर होतो. आणि या साधूंकडे ते सगळं आहे. आणि असे साधू आपले सर्वांचे सुपरिचित असलेले शिवभक्त आदरणीय रमेश महाराज यांनी आणून बसवलेलं आहे. बघा किती भाग्याचं आहे ते, किती भाग्याचे आहेत ते, किती पुण्य उदयाला आले त्यांच्याकडे. स्वतःच्या घरामध्ये त्यांनी श्रवण भक्ती चालू केली. जया नाही श्रवण स्वार्थ ते कैसा परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ श्रवण विना. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ते श्रवण करता करता आपल्याला आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याची आपल्याला भेट होतो. पण ती भेट होण्यासाठी आपल्याला गुरु पाहिजे. गुरु शिवाय नाही. गुरु बिना कोण बतावे वाट, गुरु नाही तर कोण वाट दाखवणार. गुरु करा. गुरु वही जो हरी ही मिलावे, म्हणजे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची भेट करून त्याच्याशी एक रूप करून त्याचं अखंड भजन आपल्याला चालू करून देणारा तो गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. आणि तसा जोपर्यंत आपल्या जीवनात गुरु येत नाही तोपर्यंत शिष्यासन लविती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐशा अडक्याचे गुरु 3 मिळाले तरी ते जावे फेकून द्यावे सांगतात समर्थ रामदास सांगतात. साधन हो, ध्यानाला बसवणारा गुरु यायला पाहिजे. देव कुठे आहे? जवळी जवळी नव्हे, अंतर आतमध्ये भगवंत आहे. आणि त्या आतमधल्या भगवंताशी एकरूप होणं, त्याचं अखंड भजन करणं म्हणजे भक्ती आहे. आणि ही भक्ती करता 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 पंढरपुरामध्ये जेवढे संत आले त्या संतांची मांदी आली आणि त्यांनी एवढं ज्ञान प्रगट केलं महाराज, एवढं ज्ञान प्रगट केलं त्या संतांनी की आपण त्यांना काय उपमा द्यावी. जनाबाई, मुक्ताई, मीराबाई, काय काय ज्ञान होते यांचं महाराज. आपण बोध घ्यायला पाहिजे. आपण काय करत बसलो? संतांचं चरित्र वाचा, त्यांचे ग्रंथ वाचा. कारण त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याकडे नाहीये. आणि म्हणून त्यांनी आण घातली, आधीच जण उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट, मोडेल भक्ती भावाची वाट, संत जण कोपतीला प्रगट करता होईल मातृगमन. बघा किती शपथ भारी घातली. जय रे बाबाजी. काय सांगितलंय? आधीच जण उद्धट आहे. म्हणून हे साधू लोक सांगत नाही गुह्य ज्ञान. त्यात गुह्य करू नका प्रगट, गुह्य प्रगट करू नका सांगितलंय. मोडेल भक्ती भावाची वाट, भाव जाईल तुमचा, भक्तीची वाट मोडेल. संत जण कोपतील, संतांचा कोप होईल. आणि तुम्ही हे ज्ञान दुसऱ्याला सांगितलं, आई बरोबर संग केलं तर पाप लागेल तुम्हाला. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचे आण, निवृत्तीनाथाने शपथ घेतली आपल्याला. जे सदाशिवाचा अवतार आहेत ना त्यांनी शपथ घातली, म्हणून कोण कोणाला सांगत नाही ज्ञान. मग त्यासाठी पवित्रता असली पाहिजे. गळ्यात तुळशी माल पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. आमचे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आमच्या जीवनात आले आणि म्हणून आम्हाला हे ज्ञान कळलं. आनंद संप्रदाय, नाही तर आम्हाला हे ज्ञान कळालं नसतं महाराज. ज्ञान एकदम कोटीचं ज्ञान आहे, उच्च लेवलचं ज्ञान आहे. 100चं नाही, 1000चं नाही, कोटीचं, करोडोचं ज्ञान आहे. याची कल्पना कोणीच करू शकत नाही या ज्ञानामध्ये. हे ज्ञान करता 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 आपल्या अंगामध्ये तो रोम रोम आपला प्रगट होतो आणि अखंड आपलं नामस्मरण चालू होतं. म्हणजे आपलं भजन रोमारोमामध्ये भजन चालू होतो. आणि रोमारोमामध्ये भजन आपल्या चालू झालं तर समजायचा की आपल्याला आता त्या भक्तीची रीत आहे. भक्तीची रीत आहे बरं का. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. युक्तीनं जावं लागेल तुम्हाला. आणि ती युक्ती या साधूंकडे आहे. पण ते आपल्याला सांगू शकत नाही. आपल्याला शरण जावं लागेल. आणि शरण गेल्याशिवाय आपल्याला साधू हे ज्ञान देत नाही. ते पण साधूंची सेवा व्हायला पाहिजे बरं का. सेवा पूर्वीच्या लोकांनी 10-10, 12-12 वर्ष साधूंची सेवा केली. तेव्हा साधूंनी त्यांना पूर्णत्व घडून आणलं. त्यांना
पूर्वीचे लोक बघा हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. का? हजारो वर्ष तपश्चर्या करून त्यांना देव भेटत नव्हता. पण आता कलियुगामध्ये बसल्या बसल्या तुम्हाला एका तासामध्ये त्याची अनुभूती येईल. एका तासामध्ये. म्हणून साधूची संगती धरा. साधू थोर जाणा. कलियुगी साधू थोर आहेत. आणि ते काय करतात? अनुसंधान लावतात आपल्याला. जो श्वास जातो येतो माझे अनुसंधान देख संकल्प जाणले निश्चेक मध्याची चोख याच नाव. ज्ञानोबा सांगतात ऐसा मिया अथिला होशी माझ्या स्वरूपा पावशी. बघा माझं स्वरूप, माझ्या स्वरूपाला येऊन भेटशील अर्जुना. ऐसा मिया अथिला होशी माझ्या स्वरूपा पावशी. हे अंतःकरणीचं तुझं पाशी गुज बोली घेतो. गुज आहे. भगवंताने अर्जुनाला गुह्य सांगितलेलं आहे. आणि ते गुह्य ज्ञानोबाराने आपल्यापर्यंत आणलेलं आहे. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षी वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. जे निवृत्तीनाथ आपल्या कोणाचे? सदाशिवाचे अवतार आहेत. आणि त्यांना कोणी दिला? गहिनीनाथाने दिला. आणि ज्ञानदेव सार चोजविले. आणि निवृत्ती दादाने कोणाला दिला? ज्ञानोबाऱ्यानं. ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरी सांगते. बाहेरचं नाही सांगत बरं का. सगळं आतलं आहे. दासबोध पूर्ण आतलं आहे. म्हणून सद्गुरू बोध पाहिजे आपल्याला. बोध मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही, महावाक्याचा बोध आहे, त्या बोधातूनही ज्ञान होतो. बोध म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. तो वासुदेव तत्व होता. एकोहम शिवोहम, हे तत्व मीच आहे, आपणच परब्रह्म आहोत. असा जेव्हा तुमचा ठाम निश्चय होईल तेव्हा तुमच्या आतमध्ये भगवंताचे दर्शन तुम्हाला होईल. 100% दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ रामदासाने लिहिले, सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा 4 देहाचा अंत आला. बघा, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, 4 देहाचा निरसन होतो ध्यानाला बसल्या महाराज. आपल्याला शुद्ध नसतो. सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा 4 देहाचा अंत आला. त्याने निध्यास लागला स्वस्वरूपी. मग आपल्याला 5व्या देहामध्ये आपल्याला जाता येतो. ज्ञान कैवल्य आहे. आणि त्या ज्ञान कैवल्य अवस्थेला ज्ञान म्हणतात. म्हणून त्याचं नाव ज्ञान ठेवलंय. ज्ञानोत्तर भक्ती. आणि अंतकाली ही भक्ती आपल्याला करता यावी म्हणून ज्ञानोबाराने संपूर्ण हे ज्ञान मोकळं करून ठेवलंय. संपूर्ण ज्ञान बरं का ज्ञानोबाने दिले. म्हणून जगाची माऊली झाली. कोण झाली? जगाची माऊली. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मने हाती आणावे तरी संताया भजावे. संतांची सेवा करा. हे संत बसले समोर आपल्या, संतांची सेवा करा. ते ज्ञानाचा कुरूट आहे हो. केवढं ज्ञान आहे त्यांच्याकडं. पोथ्यापर्यंत वाचून ज्ञान मिळणार नाही बरं का. श्रवण करणं म्हणजे पण ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाही. त्या परमतत्वाशी एकरूप होणं, त्या साधूंच्या आश्रयाला जाऊन त्या परमतत्वाशी एकरूप होणं म्हणजे ज्ञान आहे. म्हणून आपल्याला 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबाऱ्या सांगतात, जे न संगेची मी मातया देवकीशी. जे माझ्या मी आईला सांगितलं नाही, जे न सांगितलं मी पितिया वसुदेवाशी, माझ्या बापाला ज्ञान सांगितलं नाही. जे न सांगायचे मी बंधू बलिभद्राशी, बलिभद्राला पण मी ज्ञान सांगितलं नाही. लक्ष्मी अशी जवळीक, तेही न देखी या ज्ञानाचे सुख. बघा, माझी बायको पती कोण आहे? लक्ष्मी आहे. तिला पण हे मी ज्ञान सांगितलं नाही. हे ज्ञान कोणाला सांगितलं? फक्त अर्जुनाला. बास. कोणाला ज्ञान सांगितलं? अर्जुनाला ज्ञान सांगितलं, फक्त अर्जुनाला. ते हे गुह्य ज्ञान आहे. आणि नंतर सांगतात की हे ज्ञान अर्जुनाला सांगितलं. अर्जुना, हे ज्ञान पहिला मी सूर्याला सांगितलं. अर्जुनाला मनामध्ये शंका निर्माण झाली. अर्जुन आतल्या आत हसायला लागला, गुदगुल्या झाल्या त्याला. सूर्याच्या आधी भगवंत होता कृष्ण परमात्मा, असं अर्जुनाला वाटायला लागलं.
जर नसता तर गीतेमध्ये असं लिहिलं असतं का? कृष्ण परमात्मा सांगतो, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाचे चालिता मी. बघा, सर्व जगाला मी चालवतो सांगितलं कृष्ण परमात्मा. असं ज्ञान 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की मी सूर्याला सांगितलं पहिला हे नाम, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्षुकला सांगितलं, आणि इक्षुकोने जे संत परंपरा आली त्या प्रत्येक संताकडे ते ज्ञान आहे. म्हणून तेच संत आहे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, म्हणजे अखंड चिंतन ज्यांचं विठोबाचं चालू आहे, ती संत आहे. तो रात्रंदिवस त्यांचं भजन तेच असतो, विठ्ठलाचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जसं तुकोबऱ्या जेव्हा ते चालायचे जमिनीवर, त्या प्रत्येक पाऊल त्या तुकोबऱ्यांचा विठ्ठल 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 म्हणायचा महाराज. आणि म्हणून 5वा वेद लिहिला त्यांनी, तुकोबऱ्यांनी. वाचा ना तुम्ही, अभंग वाचत नाही. एक अभंग तुम्ही सोडवला ना, तुम्हाला मुक्ती नाही मिळत. मी तुम्हाला या व्यासपीठावरून सांगतो, तुम्हाला मुक्तीच आहे. एक अभंग सोडवा. जर तो अभंग तुम्ही सोडवला तर तुम्ही स्वतःला सोडवला महाराज. सोडा स्वतःला, काहीतरी करा काय ते आता करा. आलिया घडी आपली साधा. कारण हे ज्ञान कुठेच भेटणार नाही तुम्हाला, आणि ते गुह्य कोणीच सांगत नाही. पण मी आता साधूंची परवानगी घेतली आणि त्यांना सांगितलं, महाराज बोलो खुलको बोलो, खुलके बोलो बोलताय. मला बोलतात साधू, बोलतात महाराज खुलके बोलो. सात्विक भाव झाले त्यांच्या दर्शनाने. आमच्याकडे 2-3 लोक आहेत, त्यांचं सात्विक भाव झाले त्यांचा. तर असा साधू थोर जाना कलियुगी साधूच थोर आहे. साधूंची महती बघा. आता जोपर्यंत आपण आपल्याला ध्यानाला बसवत नाही, ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होतो. आणि आपला अंतरीचा अंतरात्मा हा मर्यादित नाही बरं का, तोच व्यापक आहे. तो अंतरीचा अंतरात्माच व्यापक आहे आपला. आणि त्या व्यापकतेला जाणं, त्यासाठी ध्यान करावं लागेल. जसं आता मंगेश महाराज नेहमीच म्हणतात की जसं एखादा माणूस मोबाईल घेतो आणि मोबाईलची चार्जिंग तासभर करतो, 1-2 तास, आणि दिवसभर त्याला मोबाईल काम देतो. तसं आपण जोपर्यंत आपल्याला चार्जिंग करत नाही, भगवंताशी एकरूप होत नाही, भगवंताचं ध्यान, आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका, तेनेच होईल तरी होय का निरोध या. इंद्रिय दमन केली जातील तुमची. आसन घ्या, आसनावर बसा, भगवंताचं ध्यान करा. आणि ध्यानातून एकदा का तासभर आपली बॅटरी चार्जिंग झाली तर आपल्याला दिवसभर आपलं नामस्मरण चालू राहील. जसं मोबाईल आपल्याला दिवसभर काम देतो का, चार्जिंग केलं. तसं ना आपण आपल्याला हरिनामामध्ये आपण आपल्याला चार्ज करायला पाहिजे. म्हणून काय लिहिलंय, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातून उद्धार आहे, नावातून नाही. नाम पाहिजे हो. नाम मंत्र जप, कोटी जाईल पाप, लिहिले की नाही. नाम जर तुम्ही जपला तर कोटी पाप असतील तुमची, ती एका क्षणात जातील. उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, आणि ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरती. वाल्मिक स्तवनमध्ये आपल्याला दासबोध सांगतो, उफराटेनं म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्र, हा जर तुमचा अखंड नाम चालू झाला तर पाप तुमच्याकडे पर्वत एवढे असतील, अनेक जन्माची. एका जन्माची नाही बरं का, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तव या विठ्ठले अनेक जन्माची पाप असतील, एका क्षणात भस्म होऊन जाईल. आपण घाबरतो, आपल्याला विषय सोडून गेले तर. अरे विषयच आपल्याला अधोगतीला नेणार आहे. मनुष्य का घाबरतो देहबुद्धीला? देहबुद्धी केली तर देहबुद्धीच आपल्याला जर अधोगतीला घेऊन जाणार आहे, तर मग ती काही काळानंतर आपलं कार्य संपलेलं असेल, 50 वर्षानंतर,
60 वर्षानंतर, तर आपण त्याचा विचार करायला पाहिजे. नाही तर मग आपल्याला काय आहे, वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. म्हणून वासना ती समूळ खणून काढावी, आणि ते खणून काढण्याचं जे शस्त्र आहे ते कोणाकडे आहे? संतांकडे आहे. म्हणून तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. संतांच्या हातामध्ये किल्ली आहे. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. बघा, संत कोण आहेत? ज्यांचा अखंड नामस्मरण चालू आहे ते संत आहेत. हो, आपल्या समोर बसलेले नागाबाबा हे संत आहेत. कोटीचे संत आहेत ते. आणि तसं ज्ञान देणारा सत्पुरुष ह्या एरियामध्ये आपल्यासाठी आलेला आहे. भगवान शंकराने आपल्याकडे पाठवले त्यांना. मग त्याची आपण प्रत्येकाने दखल घ्यायला पाहिजे आणि साधूची सेवा करायला पाहिजे. साधूची सेवा केल्यानंतर आपल्याला मेवा मिळणार आहे. आणि साधूची सेवा आपल्याकडनं झालीच नाही तर मग आपल्याला त्या तत्वाची ओळखणार नाही, तत्वाची ओळख होणार नाही. आणि तत्व हाच आपला गुरु आहे. मनुष्य म्हणजे गुरु नाही बरं का. त्या गुरुकडे असलेले तत्व म्हणजे नाम, ते नामच गुरु आहे. म्हणून आकाशात पतितो तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आकाशातलं पडलेलं पाणी नद्यांमध्ये जातो, नाल्यांमध्ये जातो, येऊन कुठे भेटतो? समुद्रालाच भेटतो. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार केला एका अंतरीच्या अंतरात्म्यालाच तो नमन होतो. पण न जाणताना बरं का, जाणून घ्यायला लागेल. ते सगळ्यांचं भजन चालू आहे. एक मनुष्य जातं सकाळ, सव्वा तास भजन चालू आहे. तुमचा प्रत्येकाचं भजन चालू आहे. पण ती ओळख करून देणारा जोपर्यंत साधू जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची ओळख होणार नाही. म्हणून प्रत्येकाने काय करा, संतांचं दर्शन घ्या, संत सेवा करा. संतांच्या सेवेमध्येच ते ज्ञान आहे. कारण तुका म्हणे किल्ली संता हाती दिली. तुकाराम महाराज सांगतात, देवाची ओळख तुम्हाला कोण करून देतील? तर संतच करून देतील. देव प्रत्यक्ष तुमच्या समोर येणार नाही. कारण देवाचं स्वरूप कसं? निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावेग आहे, अज आहे, ध्रुव आहे. तो जन्मालाच येत नाही देव. तो असतच आहे, असं सर्व काळ तो आहे. आपण गेलो तरी तो आहेच. फक्त त्या आत्मतत्वावर आपण आलोय. एक बुडबुडा, हा बुडबुडा आहे. पाय पा बुडबुडा जेवता जाये तेवता त्याची जळच आहे. विरी आथवार आहे तरी तो जळाची मध्ये. हे कोणाचं वाक्य आहे? ज्ञानोबरांचं, साधूंचं वाक्य आहे. जसा एखादा पाण्यावर बुडबुडा आला तो पाण्यामध्येच राहणार आहे, पाण्यामध्येच त्याचा तो फुटणार आहे. तसा आपण आत्मतत्वावरच आहोत, आत्मतत्वामध्येच आपण विलीन होणार आहोत. पण आपण हे सगळं धरून बसलोय, प्रपंच धरून बसले, आपण संसार धरून बसले. आपण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही ह्या चिंतने शुद्ध झालो. हा चिंतन तुमचं व्हायला पाहिजे. जो श्वास जातो येतो त्या श्वासाकडं तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी तोची वारकरी पंढरीचा. बघा, पंढरीचा वारकरी कोण आहे? जो आतमध्ये लक्ष देऊन, जो श्वास चालू आहे, जो येतो त्याच्यावर सातत्याने लक्ष देऊन त्या श्वासावरती जो भजन करतो तो वारकरी सांगितलाय. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. मग पंढरी कुठे आहे? लिहिलं की नाही? तुकोबारा सांगतात, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ. आपल्या आतमध्येच पांडुरंग नांदतो. पण पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घ्यायचं असेल तर धरिता साधूची संगती. साधूची संगत धरा पाहिजे. आणि साधूच्या संगतीमध्ये सगळं आहे. आणि ती संगत एकदा आपल्याला लाभली तर आपल्याला जे आपल्याकडे असलेलं आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा आपल्याला ओळख होतो. आणि त्या तत्वाच्या विवरणातून जाणीती
बघा काय लिहिले ते की ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. बघा जे ब्रह्मला जाणतात ते ब्राह्मण हो. जातीवंत ब्राह्मणने सांगितलं बरं का, ज्याने ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. करीती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तोची ब्राह्मण ब्रह्मविद. समर्थ रामदास सांगतात जाणती ब्रह्म संपूर्ण तोची ब्राह्मण ब्रह्मविद. ज्याला आपल्या आतमध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाची ओळख घेऊन त्याच्याशी अखंड चिंतन विठोबाचं करत राहील तो साधू, आणि त्या साधूची संगती आपल्याला लाभली तर देवाचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष होतो. कारण कलियुगामध्ये कलियुग उद्धार हरीच्या नामे सकळांशी येथे हा या अधिकार. कलियुग उद्धार हरीच्या नामातून आपला उद्धार होतो, आणि ते नाम घेण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागतं, संतांकडे जावं लागतं. म्हणून म्हणून तेची संत या या महाराज या. बसा बसा ताई बसा बसा. बसा ना तुम्ही. या रे तुम्ही. बसा इथे बसा तुम्ही ताई बसा. 5 मिनिटात उरकून बसा. बघा आता तुम्हाला सांगतो की शिव सर्वोदय शास्त्र आहे. त्या शास्त्रामध्ये काय लिहिले ऐका. जे गोष्टी माहिती नाही त्या तुम्हाला मी सांगायला आले. माहिती ते सांगून काय फायदा आहे. मी तुमच्यातलंच आहे पण तुमच्यातलं नाही. आता मी तुमच्यातलं नाही का, आम्हाला अनुभूती आलेली आहे. शिव सर्वोदय शास्त्र सांगतो बघा. शिव सर्वोदय शास्त्र काय सांगतो की आपला श्वास जो आहे तो 12 उंगली आपला आत जातो आणि 16 उंगली आपल्या आतमध्ये येतो. 12 गजानी 16 गजानी रात्रंदिवस फिरती हरीशी नेनती. ज्ञानोबा सांगतात आपल्याला. म्हणजे आपला श्वास जो आहे तो श्वास जसा जसा आपला कमी होईल ध्यान करता करता तसं तसं आपल्याला ज्ञान प्रगट होतं. आपण आपले 12 उंगल्या बाहेर जातात बघा. अशा 12 उंगल्या त्यातली एक उंगली आपण जिंकली. एक उंगली बरं का, एक उंगली आपण जिंकली तर आपली आनंद स्वरूप अवस्था होते. काय होते, साधूची अवस्था आनंद स्वरूप होते. म्हणून आपला श्वास जेवढा कमी होईल तेवढं भगवंत आपल्या जवळ आहे. श्वास जेवढा बाहेर जाईल तेवढं आपल्याला अधोगतीला जावं लागेल. शिव सर्वोदय शास्त्र काय सांगते ऐका. भगवान शंकराने पार्वतीला हे ज्ञान सांगितलंय की आपली एक उंगली आपली कमी झाली तर निष्काम भूमिका तयार होतो. एक उंगली कमी झाली तर ध्यान करता करता. दुसरी उंगली कमी झाली तर आनंद स्वरूप अवस्था प्राप्त होते. आनंद स्वरूप अवस्था सच्चिदानंद स्वरूप माणूस होतो. भगवान शंकराने पार्वतीला हे ज्ञान सांगितलंय शिव सर्वोदय शास्त्रामध्ये. आणि तिसरी उंगली कमी झाली तर कवित्व शक्ती प्राप्त होते. जे काय कविता बोलतात ना इथनं जे काय उच्चार निघतात ना ती कवित्व शक्ती आहे आणि ती कवित्व शक्ती प्राप्त होते. चौथी उंगली जिंकली आपण तर वाक्सिद्धी प्राप्त. म्हणजे जे बोलाल ते खरं होईल. वाक्सिद्धी साधूच्या मुखातून जे वाक्य निघेल ते खरं करतो. म्हणजे साधूंची चौथी उंगली साधूंनी जिंकलेली आहे. आपले श्वास बाहेर चालले सगळे. जेवढं श्वास आपले कमी होतील तेवढं आपल्याला ज्ञान होईल. आणि 5वी उंगली जिंकली तर दूरदृष्टी. अगदी मुंगीच्या मनातलं काय ते जाणता येईल तुम्हाला. एवढे नामामध्ये ताकद आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात जाशील. जाणे कुठल्याही पंथात जाशील नाम नसेल तर फुकट जाशील. ज्ञानोबाला सांगतात. मी बोलत नाही बरं काय, ज्ञानोबाला लिहिले. आणि 6वी उंगली जिंकली तर आपल्याला आकाशात भ्रमण करता येतं. तसं नारद महर्षी कसे सगळीकडे फिरायचे. हे शिव सर्वोदय शास्त्र सांगतोय आणि ते तुम्हाला मी सांगितलंय. आणि तशी अनुभूती आम्हाला आलेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगतो. त्याच्यानंतर 7वी उंगली जिंकली तर प्रचंड वेगाने आकाशगमन करता येतो. बघा पूर्वी नारद महर्षी इथून तिथून 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 जायचे बघा. आपण त्याला कलीचा नारद म्हणून म्हणायचो माहिती आहे ना, आहे ना लक्षात. पण तो कल लावायचा नाही. तो चांगल्यासाठी जायचा महाराज. संतांमध्ये देवतांमध्ये भांडणं व्हायची आणि तो काय करायचा, आकाशगमन करायचा
आणि सांगायला जायचा एकमेकाला. तीही सिद्धी आहे. आणि 8वी उंगली जिंकली तर, आणि 9वी उंगली जिंकली तर नवनिधी प्राप्त होते. आणि 10वी उंगली जिंकली तर स्वतःची सावली गायब होते. नंतर 12वी उंगली जिंकली तर तहान भूक पण माणसाची निघून जाते. हे शिवसरोदी शास्त्र सांगते. आणि तशी अनुभूती प्रत्येक साधकाला यायला पाहिजे. साधक व्हा, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध 4 अवस्था आहेत. आपण बद्ध म्हणजे बांधलेलो विषयाने बांधलेले सगळे आपण, म्हणून आपलं नाव बद्ध आहे. मुमुक्ष म्हणजे काय? मुमुक्ष म्हणजे आपल्याला अनेक संकट आली माणसावर, तर माणसाला असं वाटतं आपल्याला मुक्ती मिळावी, मुक्तीचा मार्ग मिळावा, म्हणून तो मुक्तीच्या मार्गाला जातो, साधू शोधतो, नाम घेतो, भगवंताचे चिंतन करतो आणि मग साधक होतो. आणि साधक झाल्यावर सद्गुरू जीवनात आले जर चांगले, आणि डोक्यावर हात ठेवला, जसं तुकोबरांच्या ठेवलं, ज्ञानोबरांच्या ठेवलं, नाथबाबांच्या डोक्यावर हात ठेवलं, निवृत्तीनाथांच्या ठेवलं गहिनीनाथाने, तसा जर साधू जीवनात आला नागाबाबांसारखा, तर आपलं जीवन धन्य झालं समजायचं. तोपर्यंत आपलं जीवन धन्य नाही. म्हणून सद्गुरू बोध जेव्हा झाला तेव्हा 4 देहांचा अंत आला. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण, आणि मग ज्ञान कैवल्य अवस्था आहे. स्थूलाचा नाश होतो, सूक्ष्माचा नाश होतो, कारण देह, महाकारण आणि ज्ञान कैवल्य, असे 4 देह. या 4ही देहाचा निरसन झाल्याशिवाय आपल्याला वाटतं आपण खूप भक्ती करतो, हा आपला भ्रम आहे. मी आज नागाबाबाच्या समोर सांगतो, आपला भ्रम आहे, आपण भक्ती करतो. बाबांना शरण जा, शरण गेल्याशिवाय नाही. जो हे माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. भगवंत सांगतो, अनन्य भावाने मला शरण या, त्याचे निवारी मी जन्म मरण. जन्म मरणाचा फेरा चुकवणारे साधू आहेत. भक्ती कशासाठी करायची? जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी भक्ती आहे, डामडोल करण्यासाठी नाही. मी ज्ञानी आहे याच्यासाठी भक्ती नाही आहे. कारण ज्ञान अनिर्वाच्य ज्ञान आहे. वाचेने सांगता येत नाही ज्ञान. ज्ञान हे वाचेने सांगता येत नाही, ज्याचं त्यालाच, दुसऱ्याला सांगता येत नाही. फक्त साधूंनी डोक्यावर हात ठेवला तर ते तुमच्यामध्ये प्रगट होईल, पण तुम्हाला सांगता येणार नाही. हे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान मिळण्यासाठी ते ज्ञान पायगा बरवे, जरी मने अति आणावे, संताया भागावे, संतांची सेवा करावी. ते ज्ञानाचा खुरुट आहे बघा. तिथे शेवा दारवंटा, त्यांचा दारवंटा घासा, तो स्वाधीन करी सुबटा. अरे अर्जुना, साधूच्या दरवाज्यात जा, दरवाजा झिजव, कुंभटा झिजव साधूंचा, तरी संताया भजावे सर्वस्वी. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा. ओळगुनी ओळख आणि साधूला, आणि साधूचं ज्ञान घे, तरी तनु जीव आहे बघा. तनाने, मनाने, धनाने, जे असेल साधूला सगळं अर्पण करा. तनु जीव आहे, चरणाशी लागावे, त्यांच्या चरणाचं चरण धरा, अगरगात्य करावे दाशी सगळे. कुठल्याच प्रकारचं गर्व करू नका. मग अपेक्षित जे आपले ते सांगतील पुसिले. जे आपल्याला आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल त्याचं उत्तर ते साधू देतात आपल्याला. मग अपेक्षित जे आपले ते सांगतील पुसिले. जेणे बोधिले अंतःकरण संकल्प नाही, त्याने आपल्या अंतःकरणाला बोध दिला आपल्याला, तर आपल्याकडे कुठल्याच प्रकारचा संकल्प विकल्प राहत नाही. जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा साधू जीवनात येत नाही, तुपाची पेरणी करत नाही. अनुग्रहाचं ज्ञान, प्रबोधाचं चिंतन फार महत्वाचं आहे. प्रबोधाच्या चिंतनातून, अनुग्रहाच्या चिंतनातून ज्ञान होतं. रामकृष्ण बोलून नाही होणार बरं का ज्ञान. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा लिहिलं, मी बोलत नाही, ज्ञानोबाराने लिहिलंय. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा. हे ज्ञान गुह्य आहे. आणि ती गुह्य ज्ञान बोलण्याची संधी मला आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले शिवभक्त आदरणीय
रमेश महाराज, आदरणीय रमेश गोपीनाथ पाटील आणि त्यांचे सर्व भाऊ आणि बाकीचे नावं इथे आहेत, त्या सगळ्यांनी मिळून काय केलेलं आहे, ह्या कार्यक्रमात हा मंदिर त्यांनी बांधून, महाराज किती वर्ष झाली, 6वा वर्ष चालू आहे बघा. त्रिवेणी संगम त्यांचा झाला. आई वडिलांची पुण्याई, साधूंची पुण्याई, देवाची पुण्याई आणि स्वकष्टार्जिता म्हणजे स्वतःच्या कष्टाने मंदिर बांधलं त्यांनी. म्हणजे किती त्यांना आवड असेल बघा. आणि परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुग्ध शर्करा योग, म्हणजे त्यांना साधू चांगले भेटले. आता आम्ही साधूंकडे गेलो, त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शनातून आम्हाला जे काय आत्मलाभ झालं ते न विसरण्यासारखं. आम्ही एवढं सगळीकडे फिरलो असेल, पण हे साधूंना आम्ही विसरू शकत नाही. ह्या साधूंना आत्म्याचं दर्शन, आत्मदर्शन, आत्म्याचं दर्शन होणं फार महत्त्वाचं आहे. त्याला म्हणतात आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार. ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आणि ते आपल्याला कधी मिळतो, आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप झालो तरच आपल्याला ते ज्ञान मिळतो. झालेली सेवा या महादेव मंदिर आणि या महेश्वरी मठातील साधू नागाबाबा यांच्या चरणावर समर्पित करत आहे. तसेच आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या सर्वांच्या चरणी मी समर्पित करत आहे. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. हर 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 हर. आता ह्याच्यानंतर लगेच जाऊ नका बरं का. डॉक्टर अलका नरेश कदम आणि नरेश गोविंद कदम यांच्या स्वरबद्ध अशा आवाजामध्ये आपल्याला भजनाचा कार्यक्रम लगेच चालू होणार, लगेच. तर आपण प्रत्येकाने थांबून त्याचा आस्वाद घ्यावा. जय हरी.